रामकृष्ण हरी मंडळी, आपण चाललोय कालावंतींदुर्गाला. भैरवगड, हरिहरगड असाच एक कालावंतींदुर्ग आहे. तर बरेच जण आम्ही प्लॅनिंग करत होतो, पण आम्ही शेवटी दोघंच निघलो, मी आणि माझा भाऊ. गाडी नाही आलं तर आता सकाळ सकाळी फुलफुलं आमच्या गेटचं खाली पार्किंग आहे. तर गाडी काढायची आपल्याला, पहिलं सिक्युरिटीला बोलावं लागेल, कुठे गेला काय माहिती बघायला. चावी आणून गेट उघडून गाडी चालू केली. आता त्यांची चावी देऊन टाकू. भैया चावी. मग काय आम्ही दोघं भाऊ निघालो, पण मी जोशमध्ये गाडी घेतली, पण थोडंसंच पुढं जाऊन कळालं का आपल्याला लई थंडी वाजू राहिली, आपण काय गाडी घेऊ शकत नाही. मग लगेच त्याला देऊन टाकली, म्हटलं भाऊ तू गाडी चालू. एवढी थंडीच नाही काही, मी चालू गाडी सगळं चहा प्यायला थांबलोय मस्तपैकी. तुम्ही पण या चहा प्यायला. एक तर थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसात चहा प्यायलाच पाहिजे नाही का. हायवेला थांबलोय, तळेगावच्या पुढं आलोय, त्याच्यामुळे चहा प्यायला थांबला. पूर्ण रात्रीचा अंधार आहे. या अंधारात आम्ही खोपलीच्या घाटात आहे, खंडाळ्याच्या घाटात. बघा आता काय अंधारात गाडी काढली, आणि गाडी काढल्यानंतर आम्ही अंधारातच चालल्यामुळं आमच्या मग कुत्रे लागले. ना आम्हाला गाड्या भेटायच्या ना माणसं भेटायची. असं करता करता आम्ही खोपलीत पोहोचलो. आम्ही सरळ हायवेनं आलोय. पनवेलला जायला इथून 10 किलोमीटर रस्ता राहतोय. इथून वळायचं, हा एक ब्रिज लागतोय. या ब्रिजपासून मध्ये आल्यानंतर आपल्याला पिंगारवाडी म्हणून गाव लागेल. या ठिकाणावरून आपल्याला मध्ये जायचंय. आमच्या मागे तिकडे पार्किंग आहे, आणि पार्किंग सोडून आम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत चाललोय. गाडी जाते 1 किलोमीटरपर्यंत, पण आपापल्या रिस्कवर. तिथं पार्किंग आता सध्या कोणीच नाही, तिथं सध्या गाड्या लावलेल्या होत्यात. बघू आता पुढं. आता गाडी लागली, आता टेन्शन घ्यायला. एवढा वंच चढ आहे आम्हाला, तर अजून याच्यावर चढायला जायचंय. 1 किलोमीटरपर्यंत गाडी येते. बरं झालं नसतं तर आपण तिथं गाडी लावून आलो असतो इकडं. एक माणूस आम्हाला भेटला गडाच्या पायथ्याशी. आम्ही गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी इंग्लिश मारायला सुरुवात केली. आम्ही मराठी बोललो, मग तो पण मराठी बोलला. आम्ही परत मराठी बोललो, परत हिंदी बोलला. मग आम्हालाच कळलं आम्ही कोणत्या भाषेत बोलावं. शेवटी आम्ही मराठीच बोललो, पण त्याला काय परत इंग्लिश बोलायला सुचलं. मग असं करता करता आम्ही शेवटी म्हणलं भाऊ तू आणि आम्ही राम राम. लागली मंडळी. कसं आहे, प्रॉपर ट्रेकिंगसाठी आपल्याला फील नाही येत, टोपी घातलं फिलिंग आहे. आता सांगतो तुम्हाला, हा इकडून ना कच्चा रस्ता होता, आपण गाडीवर आणली, पार्किंग केली, आणि ह्या रस्त्याने आपण पुढे जाऊ. हा एक शॉर्टकट आहे, पण आपल्याला तिकडून जाता या सरळ रस्त्याने जायचं. अशा टायमाला शॉर्टकट मारून काय फायदा नाही. बरेच दिवस झाले ट्रेक नाही केला, थकलोय थोडा नाही का आवडायच्यात. त्याला काय म्हणतात, ह्युमिनिटी. आपल्याला ठिकठिकाणी तर घरं भेटले. आता प्रबळगडला वर गेलो ना, वर पण एक म्हणते गाव आहे, म्हणजे वर जाताना. तर बघूया आपण वर खरंच गाव आहे का नाही. आणि लोक रात्री कॅम्पिंग पण करते इथं. सध्या गडावर ह्याच फुलं राहिलेत. कोणतं फुल आहे काय माहिती. प्रबळगडला आपण आलो कालावंतींदुर्ग बघायला, पण येता येता आम्हाला तिथं डेव्हलप दिसला. हा एरिया एवढा डेव्हलप आहे, बिल्डिंग झाला. पनवेल शेजारी म्हणलं होणारच. बघा तुम्ही तिकडे बिल्डिंग दिसत असतील. ह्याच्यातून दिसते का नाही माहिती नाही कॅमेऱ्यातून, पण मगच दाखवलं तुम्हाला. तर काय मग आपण पहिलं लहानपणी नागपंचमीला झोका खेळायचो, पण आम्हाला आमचं भाग्य असं की कालावंतींदुर्गला गेल्यानंतर आम्हाला त्या हॉटेलपाशी झोका भेटला खेळायला. आम्ही असंच झोका खेळू दोघं भाऊ, मज्जाच नाही. कसे मंडळी, तुम्हाला म्हणलं होतं चला फिरायला, तुम्ही नाही आले. कसं वाटतंय धोका खेळून?
ए बाबा मला तर भारी वाटतंय, लई दिवस झाली झोकाच नाही खेळलो. अयो ते काय म्हणते बडबड नको करू, आता बघा खरंय आम्ही बसलो झोका खेळत आणि झोका काय खेळतोय. अरे तो अजून गड चढच राहिला बाबा आपल्याला. चला लवकर ए उठ, खायचं शोध राहिलं, काय आणलंय का म्हणतो नाही का, भूक लागली म्हणतो, सकाळपासून काही खायला नाही. बघा मंडळी ये ना आणलंय काय खायला, शोध शोध. चिली मिली या चिली मिली आहे, गुलाबजामुन आहे, चकले आहे आणि भेळ पण आहे आणि चपात्या, बटाट्याची चटणी. मी काय म्हणतो बाहेर खायची गरजच नाही आम्हाला, असं करीत जावं तुम्ही. आणि हे कागद बिगद खोलले ना काढले ना ते आपल्या आपल्या बॅगेत ठेवून द्या. काय या ठिकाणी केळीची बाग पण आहे, पेरूचं झाड पण आहे आपल्या माग आणि हे बघा तिथं कचरा कोंडी आहे म्हणजे, आणि केळी पण आलेली थोडी तिथं. एक नंबर हा, इथं झोका आहे म्हणजे सांगू शकत नाही, लई भारी. लाइटिंग लगी काय कसं आहे मंडळी, इथं एक घर आहे, तिथं कॅम्पिंग वगैरे सगळं चालते आणि इथं एवढी मोकळी जागा आहे, असं वाटतं इथं ना आपण एक झोपडी काढावं टाकावं, बरं आहे नाही नाही गाडी चालू. मी का बस तिकडे हा गज या गाडावर काय करतो असल काही नाही का, आपण गाडी चालू पण आपण गाडी तिकडे तंगडं टाकू नाही का. हा गिअर टाकायचं खडा खडा खडा, ट्रकीची गिअर पडत नाही ना कधी कधी. हा रस्ता बघा तुम्ही एकदम ओबड धोबड आहे, आपण या रस्त्यावरून जाणार आहे. चला आपण काय जय बजरंग बली की जय. इथं जरा थोड्या थोड्या प्रॉपर पायऱ्या चालू झाल्यात, आपण त्याच्यावरून जाऊन बघू. काही वेगळं वाटलं का तुला, पायऱ्यांवरून चालत गेला काही वेगळं वाटलं? वेगळं तर नाही वाटलं, आराम वाटला. अच्छा इथं नवीन प्रकारचा आपल्याला ज्यूस भेटतोय, गन्ने का ज्यूस नाही भेटत इथं, गन्ने का ज्यूस भेटतोय. अजून पण पाणी चालू आहे या ठिकाणी, लय मोठा वॉटरफॉल होता, सध्या पाणी चालू नाही आता हाय. कसं घ्यायचं पाणी आता आपल्याला गाव लागले. आणि हे तर तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी आम्हाला ते माणसाचं नाव जानू होतं, त्याच्या शर्टाच्या मागे जानू नाव होतं, त्याला आम्ही जानू म्हणून हाक मारले. कॅम्पिंगचं वगैरे कसं आहे काय, म्हणजे ओव्हर नाईट जेवण वगैरे त्याच्यातच राहते ना, हिवाळ्यात राहतं हो ना. काय करते नंबर लावून पाणी भरायला वर येतं पाणी, हे पाणी राहतो. पहिली गाडी येत नव्हती पुढे, आता इथं म्हणजे आणत नव्हतं. रस्ता झाला ना तो, रस्ता बघितला म्हणलं रस्ता तर आहे, मग कशा 1 किलोमीटर चालत जाईल. 550 रुपये कॅम्पिंग आहे, तुम्ही इथं कॅम्पिंग करू शकता संध्याकाळ नाईटला येऊन. प्रबळगड आणि कलावंतीनदुर्ग दोन्ही करू शकता. खाण्यापिण्याची सोय तुम्हाला दाखवू का, झोपेल असं झोपेल तर नाही, आणि असं चटई वगैरे राहते आणि गादी पण तुम्हाला टाकून भेटेल. सोम हॉटेल म्हणून नाही इथं, आपल्या घरी नाही का रे, आपल्या घरी नाही पण कॅम्पिंग नाही का. प्रॉपर एक गाव आहे वर, आणि गावात तुम्हाला जेवणाची सगळी सोय भेटेल. फक्त गडावर जाताना एकदा जेवणाचं सांगून जायचं, जेवण भेटून जाईल तुम्हाला. तर थोडं अजून पुढे गेल्यानंतर एवढं मोठं गाव दिसलं आम्हाला वर. आम्हाला माहीत नव्हतं की एवढं मोठं गाव असेल म्हणून. त्या गावात गल्ल्यामधून आम्ही रस्ता पकडला आणि तिथं एक बालवाडी पण होती, म्हणजे सगळं सुविधा सुखसुविधा सगळ्या होत्या तिथं. एवढ्या वर इथं गल्ल्या बोळांचा रस्ता आहे. गाव इथं अंगणवाडी पण आहे.
वर गावात आल्यानंतर उजव्या साईडला गेलो प्रबळगड किल्ला आणि डाव्या साईडला गेलो कलावंतीदुर्ग. तर आपण आता कलावंतीदुर्गला जाणार आहे. इथे का पिक्चर शूटिंग होईल का पहिला का असंच फिरायचं आताच आम्हाला कळालं ह्या गावात सलमान खान येऊन जायले आणि खली माहिती ना खली साहेब पण येऊन जायले. म्हणजे या ठिकाणं त्यांचा फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये येत असते कायम. हा व्ही शेप तुम्हाला दिसतोय. इथून मी जाईल का माझा पर्याय नाही जाऊन पाहू रस्ता नाही असं जाईल. आपण आता गटाच्या पायथ्याशी आहे. ह्या गावाचं नाव प्रबळमाची आहे. ह्या गावात सगळे पाळीव प्राणी घरं एवढे सगळं भारी ना. आणि इथं लिंबू बदाम आंबा चिक्कू कुत्रं मांजर कोंबडी शेळी बकरू बैल म्हणजे सगळे बघा तुम्ही एवढ्या वर. आणि प्लस शाळा पण आहे अंगणवाडी आहे. म्हणजे या ठिकाणी काहीच कमी नाही. तर मित्रांनो आता तुम्हाला हे दिसतं व्ही शेप म्हणजेच इकडं आपली कलावंतीदुर्ग आणि इकडं प्रबळगड. तर आपल्याला ह्या व्ही शेपमधून असं वरती जायचं आहे. तर रोशन दादा निघालाय पुढं. आता मी पण निघतो. गार लागत आहे आधी गरम झालं. छान असं बसण्याचं ठिकाण आपल्याला भेटलेलं आहे. कसं आहे मंडळी ताण जरी नाही लागली आपल्याला तरी थोडं गडावर चढताना पाणी प्यायचं. म्हणजे आपली बॉडीचा हेबळा होत नाही. म्हणजे हेबळा म्हणजे काय बॉडी डिहायड्रेट होत नाही. त्याच्यामुळे आपण थोडं पाणी पित चालू. प्रॉपर जंगल लागले. या जंगलातून आपल्याला जायचं थोडंच राहिले. मी तर शेवटच्या पॅचला असा झोका खेळलो तिथं तर मला असं वाटायचं मी झोका घेतला का म्हणलं आता धडकलोच मी. आता धडकतं वाचलो. तुम्ही बघू शकता कसं धडकलो. मंडळी प्रत्येक वेळेस तुम्हाला ना मी एकदम हसरा आणि चांगला चेहरा दाखवतो. एवढं थकलोय हे मी दाखवत नाही तुम्हाला. आणि हे नेमकी होतंय प्रत्येक ठिकाणी गेलो. ह्युमिनिटी फुल थकिंग लय घामाघूम झालंय. आणि ह्या ठिकाणी आलो आम्ही तरी आम्हाला इथं गुफा दिसली. आता वरून आल्यानंतर आपण या गुफेत जाणार आहे. मोबाईलच्या टॉर्च लावून को आहे ना आपण आतमध्ये जाऊच. आपण आता आलोय कलावंतीदुर्गाच्या पायथ्याशी. हा दिसतोय तो माझ्या मागं कलावंतीदुर्ग आणि माझ्या पुढच्या साईडला प्रबळगड आहे. तर प्रबळगडला न जाता आपण पहिलं कलावंतीदुर्गाला चाललोय. जर वाटलं तर जाऊ नाही तर परत कधी येऊ. ह्या आपल्या मागे दिसते पायऱ्या चालल्या बाहेरचं शेत दिसतो. माझ्या कमराच्या वर पण वर पायरी. आता इथं चढायचं म्हणजे खतरनाक. असं वाटतंय नॉट सोप्पा. खाली पाहिलं कळत कसं आहे एकदम डीप. म्हणजे खाली पाहू नका फक्त काही. आम्ही चालू गोरपडी टाईप चढत. आता गोरपडी टाईप चढायचं आपल्याला. खाली नाही पाहायचंय. खाली पाहिलं ना काय होतं ज्याला हाईट फोबियाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे उंचावरून ज्याला काही घबराट मी भीती जाणती त्यांना खाली मागं बघू नका. कारण कसं आहे जागेवर पायऱ्या असल्यामुळे ना माणूस घाबरते. म्हणजे या साईडना पूर्ण कातळ काढा आणि या साईडला पूर्ण दरी आहे.
तुमच्या झाले तर बसतो. खतरनाक पायरे आपण चढू. माझ्या मागं दिसतोय तो परबळगड दिसतोय का? आणि आम्ही चाललोय त्या कालावंतींदुर्गला. कलावंतीन दुर्गम एवढा खतरनाक होता ना, आम्ही ज्यावेळेस पायऱ्या चढायला सुरुवात केली ना त्यावेळेस आम्ही मागं जर पाहिलं तर दरी आणि पुढं पाहिलं तर त्या अशा खतरनाक पायऱ्या दिसायच्या. एवढं डेंजर असा सीन होता ना, बाप मापच नाही. सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे मंडळी. दिसतंय का तुम्हाला सूर्योदय? वा, म्हणजे आताशी आम्हाला सूर्य दिसला. म्हणजे एवढं वर आल्यानंतर खतरनाक पायऱ्यांचा असा पॅच. आणि आता सूर्यदेवाचं दर्शन झालंय. लवकरात लवकर आपण वर जाऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ. चला. आता एक अशा ठिकाणी पॅच आला, त्या ठिकाणी आम्हाला टाकी बघायची होती पाण्याची. तर आम्ही दोघं गेलो, पण माझ्याकडे ट्रेकिंगचे शूज होते आणि याच्याकडे नव्हते. त्याच्यामुळे हा तिथंच थांबला. थोडी घबराट होती मला, त्याच्यामुळे नाही याला म्हणलं येऊ नको. मी गेलो पुढे, बघू ना. एवढे वर आपण आलोय पायऱ्या चढून, तर आपल्याला एक गोष्ट बघायची आहे. म्हणजे इथं पाण्याचं ठिकाण, एक हौद, तो कातळात कोरलेला आहे. चला. या ठिकाणी हौद आहे. क्रिटिकल आहे या ठिकाणची कंडिशन. म्हणजे प्रॉपर काही रस्ता नाही आहे, पायऱ्या नाही आहे. इथून डायरेक्ट खाली आहे आणि इथं हा असला पूर्ण हौद आहे. म्हणजे गडावर पाण्याचं ठिकाण हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि पूर्ण पाणी आहे. ह्या दिवसात पण पाणी, फक्त उन्हाळ्यात पाणी असू शकतं का नसू शकतं माहीत नाही, पण आता पूर्ण पाणी. त्याला म्हणलं येऊ नको. कसं आहे, ज्यावेळेस वाटतं ना आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं नाही आहे, तिथं आपल्याला जरा भीती जाणवती, तर नाही जायचं. खरंच नाही जायचं. उगाच रिस्क घेऊच नका. चला. आणि ह्या पाण्याच्या टाकीमध्ये मी भावाला सांगत होतो की जाऊ नको तू तिथं, पण त्याच्यात हिंमत होती. पण माझ्या शूजला ग्रीप नसल्यामुळं मला काही ती हिंमत आली नाही. म्हणून मी आपलं मागच थांबून घेतलं. तुम्ही पण जेव्हा आपल्याला असा एक्सपिरियन्स येतो तेव्हा कधी कधी माघार घेतलेली ही पण चांगलीच असते. काय कोणतं पुढचा जातोय त्याच्यात हिंमत आहे म्हणून आपणही पण गेलं पाहिजे. हे जास्त काही दाखवायची आपल्याला गरज नाही. प्रशील पण असंच ॲडव्हेंचर करायचं. त्याचा भाऊ नाही, त्याच्या आखे घरचे आखे फॅमिली खानदान आडत होती. काही गरज आहे का तीच जायची? आईला हे निवांत आराम करते इथं ना. आपण टेन्शन घेतोय कोणत्या गोष्टीचं. इकडून बघा किती खोल आहे, पूर्ण अशी दरी. अरे हा मंडळी, जरा घामाघूम झालोय. आलोय आता पायऱ्यांचा पोर्शन चढून आलोय. शेवटचा असा पॅच आहे ज्या ठिकाणी गावकरी आपली मदत करतात. या ठिकाणची त्या ठिकाणी एक रस्ती आहे, त्या रस्तीनं चढून आपली मदत करतात. प्रत्येकी एक व्यक्ती 30 रुपये आहे. तर ते द्याच, रिस्क घेऊ नका. आणि तसं जाताच येत नाही. आपल्याला जर महाराजांचं प्रॉपर दर्शन घ्यायचं असेल वर जाऊन, तर तिथं वर जावंच लागेल. नाही तेवढ्या वर येऊन तुमचा काही फायदा नाही. चला मग आपण इथं ॲडव्हेंचर करू. प्रॉपर कलावंतीन दुर्ग पायऱ्या चढून आल्यानंतर हाच शेवटचा पोर्शन आहे जो गडावर जाण्यासाठी सगळ्यात अवघड आहे. त्यासाठी गावकरी इथं आपली मदत करते याच ठिकाणावरून चढायला उतरायला. तर प्रॉपर ते त्याच्यावरूनच जा. कुणी आपल्या पद्धतीनं रिस्क घेऊ नका, कारण रिस्क घेतल्यानंतर इथं काही बी घटना होण्याचे नुकसान हो. मग त्याच्यामुळे किल्ला बंद होणं किंवा चढून न देणं हे असल्या गोष्टी होतात. त्यामुळे प्रॉपर काळजी घ्या स्वतः. पहिला जो म्हणजे इथून पडल्यानंतर तिथे गेला मुलगा किती होतं ज्यांनी काही रिस्क गेले सेल्फी काढायला मग काही पत्ता म्हणजे असंच ना. मग दोरी नाही प्रॉपर चढाय गेले नाही, दोरी असून तर ते गेले. ते 30 लग्न होऊन गेली ना, तिथून गेले.
आधी बी एक गोष्ट आठवून आली. नवरा बायको दोघी वाचायचा काही चान्सच नाही. खाली सगळे इथं आमची पोरं होती काय करणार आहे टायमिंग. तेच ना. ते सेल्फी काढायला काढायला गेले आणि अशा वेळेस ही गोष्ट ते ध्यानात नाही धरती. तेवढं काळजी घेत जा. सेल्फी काढायला जाऊच नका. आणि हे आपल्यासाठीच आहे. तर आम्ही अशा पॅचपर्यंत जाऊन पोहोचलो. त्या ठिकाणी फक्त दोरीची शिडी होती आणि त्यांनी आपल्याला पैसे देऊन 30 रुपये देऊन आपल्याला वर जायचं होतं. तर त्या ठिकाणी आपल्याला कळालं की या ठिकाणी निष्काळजीपणामुळं बरेच काही घटना घडलेल्या आहे. त्या घटना घडू नये म्हणून त्या सगळ्या सुखसुविधा आपल्याला पुरवलेल्या. आपण या ठिकाणी थोडं जाऊन येऊ. प्रॉपर इकडं काय आहे ते या ठिकाणावरून पूर्ण गाव दिसतंय आपल्याला. हा गावाचा पोर्शन आहे पूर्ण. इथं गाव आहे. जाऊ शकतो आपण पुढंपर्यंत. पूर्ण नाही काय ह्या पूर्ण सळक्याला आपण फिरू शकतो काय असं वाटतंय मला. इकडून भारी वाटतंय जायला यायला. किती लांब जाते आपण बघू. ट्राय करून येऊ कडाकडाना. वा या ठिकाणानंतर आपल्याला दुसरा सुळका दिसलाय. आमच्या मागे दिसतंय ते. आणि इकडंच म्हणतो ते कुठं सलमान खानचं फार्म हाऊस आहे. तर असू शकतो आहेच आहे. कुठं आहे तो आपल्याला प्रॉपर माहीत नाही. कारण हा ही पूर्ण माची भरपूर मोठी आहे. आता इकडे आपल्या मागे ती प्रबळ माची दिसते. आणि हे आपण आलो त्या सुळक्यावर कलावंतींदुर्गाच्या. तर इकडे या गावामध्ये काही फोटो दिसले. त्या फोटोंमध्ये दाखवून आलं की ह्या गावात म्हणजे त्यावेळेस लय नव्हतं ना. 30 वय असेल त्यावेळेस आले असेल इथं. हळूहळू शेवट तिथं ना पाय व्यवस्थित ठेवतात ना. वर जर पाहिजे शूज ना ज्यावेळेस आम्ही शेवटचा पॅच जेव्हा दोरीनं वर चढून गेलो ना तर महाराजांची आम्हाला मूर्ती दिसली सिंहासनावर विराजमान असलेली. त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही एवढ्यावर आलो आहे आणि खाली बघितल्यानंतर एवढ्या पायऱ्या खतरनाक चढून कसं काय आलो आम्ही. तर सगळं महाराज गणपते गजपते अश्वपते भूपते प्रजापते स्वर्ण रत्न श्रीपते अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित अलंकार मंडित सशस्त्र शास्त्र पारंगत राजरीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ओम नमो पते हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती संभाजी महाराज के जय. हर हर महादेव हर हर महादेव. आपण ज्यावेळेस गडावर येतो गडावर आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते ती महाराजांची मूर्ती. त्यांचं आपण दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्यानंतर बघतो इथं या ठिकाणी दुसरं काही मोठा प्रदेश नसून छोटासा एक सुळका आहे. या सुळका हा कशासाठी होता बाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी हा सुळका होता. त्यामुळे इथे येऊन तुम्हाला फक्त महाराजांचं दर्शन होईल. फक्त महाराजांचं दर्शन म्हणजेच लय मोठी गोष्ट झाली आपल्यासाठी. तर हा एक ॲडव्हेंचर आहे. ॲडव्हेंचर करण्यासाठी तुम्ही या. आणि शेजारी प्रबळगड किल्ला आहे प्रबळगड. तर प्रबळगडवर तुम्हाला भरपूर काही बघण्यासाठी मिळेल. तिथं पण जाऊन या. आणि ज्यावेळेस सगळं दर्शन झालं आणि परत खाली उतरायची पाळी आली मग काय खाली उतरायचं म्हणलं खाली सगळं दिसते दरीबिरी. एवढं खतरनाक वाटायचं ना बास मापच नाही.
हा या. तिकडे काय पाहिजे तर हालायला रे अजून ते. एक साईड असते. जर झोप थोडा जरी पुढे गेला ना तर मंडळी असा आपला कलावंती दुर्ग त्याच्या पायऱ्या ॲडव्हेंचर अनुभव करून झालेला आहे. आणि आता आपण रिटर्नच्या दिशेने चाललो आहे. कलावंती सुरू आपण उतरलोय खाली तर जाऊ आपण सरबत पिऊ. जेवढं वर चढायला आपल्याला काय वाटत नाही तेवढं डबल खाली उतरायला वाटतं. आणि खाली गेल्यानंतर आम्ही गुफेकडे गेलो. ती गुफा ज्यावेळेस आम्ही बघतोय त्या गुफेत असं वाटायचं जाऊ का नको जाऊ का नको. त्या ठिकाणी कसं आहे आपण कधी मध्ये गेलो नाही तर आतमध्ये अंधार होता, भरपूर लांब ती गुफा होती. त्या ठिकाणी वाघ किंवा वटवाघोळ किंवा असे काही प्राणी पक्षी कोणी लपून बसले असेल त्यामुळे आम्ही आवाज दिला आतमध्ये आधी मग गेलो. मग अशी आपली गुफा एक्सप्लोर करायची राहिली होती, म्हणजे गुफामध्ये जायचं राहिलं होतं. एकतर त्या गुफामध्ये बसून बसून जायला लागते. तुम्हाला दाखवतो चला किती मधी खोल ती गुफा आहे. ठेवून आतमध्ये ठेव तिथं. तर ह्या गुफामध्ये आपण जाऊन बघू आतमध्ये कशी ती. बरीच लांब आहे म्हणते, एक्सप्लोर करू आपण. तर मंडळी आपल्याला जायचं आहे गुफेच्या आतमध्ये. एकदा गुफा बघून घे. असा खतरनाक सीन वाटत होता जसं आम्ही एखाद्या पिक्चरच्या मूवीच्या शूटसाठी चाललोय. आमच्याकडे काही लाईट नव्हती, टॉर्च लावल्या. आम्ही त्या टॉर्च घेतल्यानंतर त्या आतमध्ये चाललो. पण आम्हाला काय आमची फक्त मान आणि खाली पायावर आम्ही बसून चालत होतो. एवढं खतरनाक एक्सपिरियन्स होता. आणि ती गुफा बरीच मध्ये होती. पूर्ण अंधारात आम्ही जसं जसं चालत गेलो आम्हाला भीती आमच्या मनात भरत गेली. पण आम्ही शेवट महाराजांचं नाव घेतलं आणि शेवटपर्यंत गेलो. म्हणजे जे होईल ते होईल आपल्याला गुफा बघायचीच. तर मंडळी आपण आता एवढ्या आतमध्ये आलोय. इथून आता असा रस्ता आहे आतमध्ये जायला. गुफेमध्ये जाणं म्हणजे कसं मुश्किल आहे. कोणी आहे का? हॅलो मंडळी, तर आपण त्या गुफेमध्ये आलेलो आहे. बरंच आतमध्ये आहे. कसं आहे रिस्की आहे. मंडळी बघा माझ्या मागं गुफा दिसते तुम्हाला. पूर्ण मी घामाघाम झालेलं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन नाही आहे. तर जास्त रिस्क घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही अशी रिस्क घेताना आतमध्ये कोणी आहे का बघा, नाही तर चांगलंच अवघड आहे. चला अरे अवघड आहे हर्षदचं. मला धर ना इकडं. असं बियाडकासारखं चालावं लागत आहे. जायचं पुढं. दाखव मला आता. निघलो. तुम्ही माझं घाम बघू शकते बा. म्हणजे आतमध्ये ऑक्सिजन नाही डायरेक्ट. म्हणजे लय आतमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन कमी पडतं आणि ह्युमिनिटी वाढते. फुल गरम झालेलं आहे माझं शर्ट अंग आणि चालता येत नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी जाताना रिस्क घेऊन. पण जी मजा ॲडव्हेंचरमध्ये ना ती मला तरी कुठं वाटत नाही. हे बघा खूप या भूती या बोल पाटली भाऊ. कुठून आले? कुठून आले? खालपासून मुंबई झाला.
मस्त या ठिकाणी फ्रेश झालोय, असं पाणी झऱ्याचं. आता मस्त आपण जेवण करू. इथं पाणी आणा गेला तो घरी, चटणी दाखवतो मस्त खाली बसू डायरेक्ट. मंडळी आपण आता जेवायला बसलो काय. मग आपण घरून काय आणलंय माहिती का, बटाट्याची चटणी आणि ह्या शेंगदाणे चटणी आणि चपाती. बस अजून काही लागत नाही. हॉटेलमध्ये जायची गरज नाही. इकडे मागं आपल्या झरा आहे, त्या झऱ्याचं आपण मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि आता जेवण करतो आहे. तिसरा आमच्यात जेवायला बसलाय मोती. भारी ना. तुम्ही पण या जेवायला आमच्यात. तर मंडळी आपण आता कलावंती दुर्ग चढून उतरून आलेलो आहे. मस्त असा कलावंती दुर्गाचा ॲडव्हेंचर होता. त्या ठिकाणी आपल्याला महाराजांचं दर्शन झालं आहे. आताच आपलं जेवण झालं. आता आपल्याला जायचं घरी. तर लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, रामकृष्ण.